ते प्रचारात का नाही याची मला तरी कल्पना नाही, पण मी एवढं सांगू इच्छितो, निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात। लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही। लोक आम्हाला मतदान करतीलच अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणाला वाटत असेल तर तेही अयोग्य आहे। जनतेमध्ये गेलं पाहिजे। आमच्या परीने आम्ही जेवढं जनतेत जाऊ शकतो आम्ही चाललो आहोत। ज्याला वाटतंय जनतेत गेलं पाहिजे ते जात आहेत, ज्यांना वाटत नाही ते जात नाही। मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही। हो, लाडक्या बहिणींच्या नावाने महायुतीतले तिन्ही पक्ष मतं मागतात। आज शिंदे साहेब बोलले की माझ्या काळात मुख्यमंत्री असताना असं आहे की आम्ही सरकारमध्ये एकत्रितच आहोत। अनेक नगरपालिकांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीनं कुठे दोन पक्षाची युती आहे, कुठे अजून वेगळ्या दोन पक्षांची युती आहे। पण हे जरी असलं तरी या स्थानिक निवडणुका आहेत। सरकारमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्रित आहोत, त्यामुळे सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तीनही पक्षांच्या आहेत, त्या कुठल्या एका पक्षाच्या नाही आहेत। अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाही तर मी अमित शहा यांना भेटेल। त्या काय बोलल्या मला माहिती। काल रवी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामधल्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। ते शिवसेनेचे नाहीत, ते वेगळ्या पक्षाचे। देवेंद्र जी, आज मला माहिती है। मोदी जी ने आज पत्र लिखा है देश के नाम पे, संविधान दिन को लेकर लिखा है। उन्होंने कहा है कि संविधान ने इतना हक दिया है कि मुझ जैसे पिछड़े वर्ग को भी प्रधानमंत्री बना दिया है। बिल्कुल सही बात उन्होंने कही है। देखिए, संविधान हमारा ऐसा है कि जिसने हर व्यक्ति को आवाज़ दी है, हर व्यक्ति को अस्तित्व का अधिकार दिया है, हर व्यक्ति को अपने सपने पूरे करने का अधिकार दिया है। भारत का संविधान दुनिया का सर्वश्रेष्ठ संविधान है। थँक्यू भाऊ। तर मवियाचे नेते प्रचारात का नाही हे त्यांना विचारा। दवानिया काय म्हणायला माहित नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ही मोठी घोषणा। खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग मार्गाने आता मंजुरी मिळाली आहे। जो प्रोजेक्ट्स अभी चल रहे हैं ऑलरेडी, लाइन 3 के, लाइन 1 के, लाइन 2A और 2B के, उसके डिटेल्स आपके सामने हैं टोटल। और आज इसका एक्सपेंशन 4 और 4A, इससे लाइन 4 विल बी 25.5 किलोमीटर्स विद 22 स्टेशंस एंड लाइन 4A विल बी 6.1 किलोमीटर्स विद 6 स्टेशंस। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन इसको एग्जीक्यूट करेगा और टोटल इन्वेस्टमेंट इसमें पड़ेगा आज के प्रोजेक्ट में 9,858 करोड़। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींना एनआयए कोठडी। दहशतवादी शोएबला 10 दिवसांची तर आमिरला 7 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली। पटियाला हाऊसच्या विशेष एनआयए कोर्टाकडून आरोपींना ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आता एनआयए कोर्टाकडून दहशतवादी शोएब आणि आमिरला कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पटियाला हाऊस कोर्टाकडून विशेष एनआयए कोर्टाकडून आरोपींना ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यामध्ये दहशतवादी शोएबला 10 दिवसांची तर दहशतवादी आमिरला 7 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही आयआयटी बॉम्बे होतं असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय। आजही बॉम्बे हायकोर्ट आहे, त्याचा आम्हाला त्रास होतो असं किरीट सोमय्या म्हणतात। ठाकरे बंधूंना मुंबईतील हिंदू बांधव धडा शिकवणार असं वक्तव्य सोमय्यांनी केलंय। अरे आयआयटी बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही। बॉम्बे हायकोर्ट आज पण आहे, आम्हाला आवडत नाही। आता त्यांना दिसते की पराभव समोर आहे, म्हणून कोणी भाषावाद असा प्रकारचा बॉम्बे वाद पुन्हा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी आता हिरवे वस्त्रधारी ठाकरे बंधूंना मुंबईतला मराठी हिंदू नाही सगळेच हिंदू धडा शिकवणार।